धम्मपद नागवग्गो सचेलबेत निपकं सहायं सद्दिचरं साधु विहारी धीरं अभिभूय सब्बानी परिस्यानी चरेयतेन मनोसतीमा। जर आपल्याबरोबर चालणारा कुशल चांगल्या रीतीने वागणारा धीर साथी मिळेल तर कोणतीही विघ्ने आड न येऊ देता त्यांच्यावर मात करून त्याच्याबरोबर जागृत राहून व आनंदित मनाने संचार करावा। नोचेलबेत निपकं सहाय सद्दिचरं साधु विहारी धीरं राजावरठं विजितं पहाय एकोचरे मातंग जेवनागो। पण जर आपणाबरोबर चालणारा कुशल चांगल्या रीतीने वागणारा धीर साथी मिळत नसेल तर राजा जसे जिंकलेले राष्ट्र सोडून जातो त्याप्रमाणे मातंग अरण्यात जसा हत्ती फिरतो तसा एकट्याने संचार करावा। एकच सचरितं सेयो नथी बाले सहायता एकोचरेन च पापानी कैरा अपसुक्क मातंग अरण्येव नागो। एकाकी राहणे श्रेयस्कर, मूर्खाची संगती नको। अल्पोत्सुक होऊन मातंग अरण्यातील हत्तीप्रमाणे एकटे फिरावे पण पाप करू नये। अर्थकथा। बुद्ध एकदा एका जंगलात एकटे राहत होते। एकांतातील आपल्या राहण्यासंबंधी भाष्य करीत असताना बुद्धांनी वरील गाथा उच्चारल्या।